लखनौ महानगरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या कुटुंबाने प्रियकरावर आरोप केला आहे की मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली त्या दिवशी मृत तरुणी आपल्या बहिणीसोबत दुकानात उपस्थित होती. मृत तरुणीच्या बहिणीने सांगितले की आरोपी तरुण पवन दुपारी 4 वाजताच्या सुमारास दुकानात आला आणि बहिणीला घेऊन गेला. तो बहिणीला जबरदस्तीने त्याच्या भिकापूर येथील घरी घेऊन गेला. संशय आल्यानंतर मी त्याच्या घरी पोहोचली, मात्र मुख्य दरवाजा उघडा होता आणि ग्रिल बंद होती. आतून ओरडण्याचा आवाज येत होता. जेव्हा आत गेली तेव्हा बहीण बेशुद्ध होऊन बेडवर पडलेली होती. पवनला तातडीने बहिणीला रुग्णालयात नेण्यास सांगितलं होतं, पण त्याने ऐकले नाही. जेव्हा दबाव टाकला तेव्हा त्याने तिथून पळ काढला. यानंतर पीडित तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की पवन आणि त्यांची मुलगी कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र होते, परंतु अलीकडच्या काळापासून त्यांच्यात वाद सुरू होते. मृत तरुणीच्या वडिलांनी पवनवर संशय व्यक्त केला आहे. पवनने प्रथम मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली असा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आलं असून शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.